शेतकरी जागर मेळाव्याच्या निमित्तानं बच्चूभाऊ कडू लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। निलंगा येथे त्यांनी जाहीर सभा देखील केली। भाऊ, सरकारनं असं सांगितलंय की 2,500 कोटी रुपये कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलेले आहेत। लातूर जिल्ह्यातल्या 500 शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठीचे जे काही पैसे आहेत ते मिळालेले आहेत। मात्र शेतकऱ्यांची एकमुखी मागणी आहे की सरसकट कर्जमाफी करा। सरकार देऊ शकतं का? सरकार न द्यायला काही कारण नाही आहे। आपलं बजेट 6.5 ते 7 कोटीपर्यंत चाललंय आणि पूर्ण कर्जमाफीला लागतं तरी किती, जास्तीत जास्त 20-25 हजार कोटी लागणार। त्याच्यानं न द्यायला काही हरकत नाही, पण सातत्यानं कर्जमाफीची घोषणा का करावं लागतं हा खरं तर विषय आहे। आता तर कर्जमाफी केली पाहिजे कारण लोकांची मागणी आहे, शेतकऱ्यांची मागणी आहे। पण कर्ज आज माफ केल्यावर उद्या सातबाऱ्यावर कर्ज येणारच आहे, ती नियमित प्रक्रिया आहे। आज माफ केलं का उद्या आम्हाला कर्जाकडे जावं लागतं, कर्ज घेऊन शेती घ्यावं लागतं आणि पुन्हा कर्जबाजारी व्हावं लागतं। हा जो चक्र आहे, दृष्टचक्र आहे, हे थांबण्याची खऱ्या तर मागणी खरी जे काही मागणी केली त्याच्यामध्ये आमच्या मागणीमध्ये दम आहे। आम्ही हे दृष्टचक्र थांबवण्याची मागणी केलेली आहे का पेरणी ते कापणीपर्यंत सगळी कामं MRHSमधून झाली पाहिजे। म्हणजे मजुरीचा खर्च जर शेतीचा मजुरीचा खर्च आहे तो जर सरकारनं दिला MRHSमधून, MRHS म्हणजे महात्मा गांधी रोजगार योजनेतून नाही होत असेल तर राज्याची रोजगार हमी योजनेतून जरी केला तर 80% खर्च हा नाही म्हटलं तरी मजुरीचा आहे। आणि तो खर्च जर कव्हर झाला तर भाव थोडे वाढले किंवा कमी झाले तरी त्याचा परिणाम शेतकऱ्यावर पडणार नाही, कारण उत्पादन खर्च कमी करण्याची ताकदच सरकारमध्ये सध्या आहे। भाव देण्याची ताकद नाही आहे, सरकार भाव देऊ शकत नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे। मग भाव देऊ शकत नसेल तर उत्पादन खर्च कमी केला पाहिजे। उत्पादन खर्च कमी करण्याची जी काही कला आहे, जी काही मागणी आम्ही केली आहे, त्यामध्ये शेतकरी वाचू शकतो। आज कर्ज माफ केलं की पुन्हा ते कर्ज होणार, पुन्हा कर्जबाजारी होणार, पुन्हा तो कर्ज अटकणार आणि मग रेग्युलर भरणारा शेतकरीसुद्धा अडचणीत येण्याची शक्यता आहे। कर्जमाफी जरूर करावी, त्याच्याबद्दल दुमत नाही, परंतु कायमची व्यवस्था शेतकऱ्याची करायची असेल तर पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं MRHSमधून केले पाहिजे। म्हणजेच मजुरीचा खर्च आज जरी 100% देता आला नाही तर 50% द्या, 50% शेतकरी देईल। पण ऊन वारा पाऊस काही जरी आलं, वादळ येऊ काही नुकसान झालं तर शेतकऱ्याचा एकूण खर्च कमी होईल, नुकसान कमी होईल। पण लागलेली लागत काय आहे ते सरकार देणार आहे। जसं तुम्ही रासायनिक खताला सबसिडी देता, रासायनिक खतपेक्षा भारी आमचं शेणखत आहे, त्याला सबसिडी देत नाही। म्हणजे कारखान्यातून निघालं का त्याला महत्त्व प्राप्त होते, शेतकरी निर्माण केलं का त्याचं महत्त्व शून्य होतं। याचा अर्थ दुधाचं तेच आहे, दुधाचं तुम्ही जर पदार्थ केले तर त्याला महाग विकायची व्यवस्था होते, निर्माण होते, त्याची व्यवस्था निर्माण होते। पण डायरेक्ट दूध विकलं तर तो मरतं। ही या दृष्टचक्रातून बाहेर काढावं लागेल। आज जर आपण पाहिलं तर मंत्रालयामध्ये OBC आमदार आदिवासी जे आमदार आहेत त्यांनी जाळीवर उड्या घेतल्या, धनगर समाजाला आदिवासीमधून आरक्षण देऊ नका, नरहरी झिरवाळ आणि इतर आमदार। काय झालं, या राज्यामध्ये आता ही लढाई मोठी निर्माण केलेली आहे आणि काही राज्यकर्त्यांनी मुद्दामून ही लढाई, खरं तर धर्माचे प्रश्न जेव्हा थोडे शांत झाले, हिंदू मुस्लिम हिरवा निळा भगवा याच्यावर पेटत नाही लोक, म्हणून जातीवर पेटवण्याचा हा जो व्यवस्थित काही राजकारणी लोकांचा प्रयत्न आहे आणि त्याचा परिणाम आज आता आपण तो सगळ्या जाती जमातीवर होण्याचा शक्यता नाकारता येत नाही। आणि मग त्याचा निषेध म्हणून काही लोक करतात, काही आदिवासींना असं वाटते का आमच्यात ते आले नाही पाहिजे, जसं OBCंना वाटते मराठा आमच्या ह्याच्यात आले नाही पाहिजे, तसं आदिवासींना वाटते का धनगर आमच्या ह्याच्यात आले नाही पाहिजे। पण मूळ प्रश्न असा आहे का शेतीचे प्रश्न सुटले का आरक्षणाच्या प्रश्नावर दुर्लक्ष होईल। शेतीचे प्रश्न सुटत नाही म्हणून आरक्षणाचे प्रश्न आले। मुळात आरक्षणानं एकाचा गावात जे फायदा होईल तर ते 100 घरं असेल तर एकाचा फायदा होऊ शकतो, दोघांचा होईल। पण शेतीच्या प्रश्नामुळं सुटले तर त्या गावाचा सगळ्याचा भला होते, पूर्ण महाराष्ट्राचं भलं होते, देशाचं भलं होते। हे मुळात हे प्रश्न बाजूला राहावं म्हणून व्यवस्थित राजकारण केलं जात आहे, व्यवस्थित जातीमध्ये भिळवल्या जात आहे आणि त्याच्यावर खरं तर लोकांनी हुशार राहिलं पाहिजे। शरद पवारांनी देखील आता जे आरक्षणाचा जो स्टॅमिना आहे तो वाढवावा लागेल अशा प्रकारची म्हणजे मागणी केली। मला असं वाटतं का एकंदरीत जे मागणी होतं तर त्याचं रिवाईज होणं फार गरजेचं आहे आणि मग त्याच्यामुळं जातीमध्ये तणाव होऊ नये,
मराठा ओबीसीचा तणाव कमी व्हावा, आदिवासी धनगर बांधवांचा तणाव कमी व्हावा, त्या सगळ्यांचं समाधान कसं होईल हा खरं तर मार्ग काढला पाहिजे. पाशा पटेल जे आहेत कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष, ते व्यवस्थित काम करतायत असं वाटतं का तुम्हाला? कारण सोयाबीनची मागणी 8,500 ते 8,000 मागणी करतायत शेतकरी, आणि भाव आता जो होता गेल्या 15 दिवसापूर्वी तो कोसळतो आहे. उलट जवळपास राज्य कृषी मूल्य आयोगानं तेच भावाची शिफारस केली 7,000ची. लोक म्हणतात 8,000, आम्ही म्हणतो जर निर्यात बंदी जरी म्हणजे आयात जरी केलं नसतं तेल, तरी सोयाबीनले भाव 12,000 रुपये राहिले असते. पण वाढलेले भाव गव्हर्नमेंट कुठलंही असो, काँग्रेस असू दे का भाजपा असू दे, यांनी भाव वाढले का तेव्हा हस्तक्षेप करतो सरकार. भाव कमी झाल्यावर हस्तक्षेप करत नाही. कांद्याचे भाव वाढल्यावर हस्तक्षेप केला आणि किती निर्णय घेतले सरकारनं. पहिले तर निर्यात बंदी केली, मग स्टॉक निर्बंध घातले, आणि मग असे 3 ते 4 निर्णय घेऊन कांद्याचे भाव पाळण्याचा प्रयत्न केला. म्हणजे वाढलेले भाव शेतकऱ्याला भेटू द्यायचे नाही आणि कमी झाले भाव तर हस्तक्षेप करायचं नाही. बरोबर व्यवस्थित मारायचं. सगळ्या सरकारची डाकेखोरी आहे. हे सगळे डाकूची औलाद आहे. यांनी शेतकऱ्यावर तलवार चालवली आहे. काँग्रेसने तेच केलं आणि भाजपा पण तेच करत आहे. महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.